हॅलो माय डिअर स्टुडंट्स, मी डॉक्टर अर्चना पंडित. मी आज तुम्हाला रेड रेड रोज ही रॉबर्ट बर्न्स यांची कविता मराठीमध्ये समजावून सांगणार आहे, जी तुम्हाला FYBAच्या पुणे युनिव्हर्सिटीच्या कंपल्सरी इंग्लिश पेपरमध्ये सेमिस्टर 1मध्ये आहे. चला तर आपण आता कवितेकडे वळूया. रेड रेड रोज. लाल लाल गुलाब. तुम्ही मराठीमध्ये जर का त्याचं ट्रान्सलेशन केलं तर त्याचं ट्रान्सलेशन हे असं होईल. ओ माय लव इज लाईक रेड रेड रोज दॅट्स न्यूली स्प्रंग इन जून. ओ माय लव इज लाईक द मेलडी दॅट्स स्वीटली प्लेड इन ट्यून. या कवितेमध्ये रॉबर्ट बर्न्स हे आपल्या प्रेयसीची तुलना लाल गुलाबासोबत करत आहेत, जो गुलाब जूनमध्ये नुकताच उमललेला आहे. स्प्रंग म्हणजे उमललेला आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की लाल गुलाब हा प्रेमाचे प्रतीक म्हणून जगभर त्याला मान्यता आहे. त्याचप्रमाणे इथे रॉबर्ट बर्न्स यांनी आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची तुलना ही गुलाबाच्या फ्रेशनेससोबत केलेली आहे, जो नुकताच उमललेला आहे. त्याप्रमाणे माझी प्रेयसी देखील अतिशय सुंदर आहे असे ते सांगतात. दुसरी त्यांनी तुलना जी केलेली आहे त्यांच्या प्रेयसीची, ती मेलडीबरोबर केलेली आहे. मेलडी म्हणजे स्वीट म्युझिक किंवा गाण्याची चांगली धून. दॅट्स स्वीटली प्लेड इन ट्यून. ज्या गाण्याची धून अतिशय मनाला भावणारी अशी आहे, त्या पद्धतीची माझी ही प्रेयसी आहे, जी सर्वांचे मन मोहून टाकते, आकर्षित करते. सो फेअर आर दौ माय बोनी लॅस, सो डीप इन लव एम आय, अँड आय विल लव दी स्टिल माय डिअर टिल द सीज गँग ट्राय. दुसऱ्या स्टांजामध्ये, दुसऱ्या कडव्यामध्ये रॉबर्ट बर्न्स पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची ग्वाही देत आहेत. ते म्हणत आहेत, सो डीप इन लव एम आय. मी तुझ्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेलो आहे, किंवा मी तुझ्यावर अतिशय प्रेम करतो, निस्सीम प्रेम करतो. सो फेअर आर दौ. दौ हा शब्द हा ओल्ड इंग्लिश वर्ड आहे किंवा आर्केइक वर्ड आहे, जुना शब्द आहे. आज मॉडर्न इंग्लिशमध्ये त्याच्याऐवजी आपण यू हे सर्वनाम वापरू शकतो. सो फेअर. फेअर या शब्दाचा अर्थ फेअर कॉम्प्लेक्शन असाही होतो, गोरा वर्ण असाही तुम्ही त्याचा अर्थ घेऊ शकता. किंवा फेअर या शब्दाचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की ती जी त्याची प्रेयसी आहे, ती नेहमी ज्या वेळेला तिचा प्रियकर एखादी चांगली गोष्ट करत असतो त्यावेळेला नेहमी ती त्याच्यासोबत असते, असाही तुम्ही त्याचा अर्थ इथे घेऊ शकता. माय बोनी लॅस. लॅस म्हणजे पुन्हा एकदा मुलगी, आणि बोनी म्हणजे सुंदर, ब्युटिफुल गर्ल. पुन्हा पुन्हा तो त्याच्या प्रेयसीचं सौंदर्य वर्णन करून सांगत आहे. त्याची प्रेयसी किती सुंदर आहे हे ते पुन्हा पुन्हा वाचकांना पटवून देत आहे, आणि तो तिच्या प्रेमामध्ये किती आकंठ बुडालेला आहे याची ग्वाही तो देतो आहे. आणि याची ग्वाही देताना तो काय म्हणतो पुढच्या 2 ओळींमध्ये, आय विल लव दी स्टिल माय डिअर टिल द सीज गँग ड्राय. मी तुझ्यावर कधीपर्यंत प्रेम करणार आहे, जोपर्यंत हे समुद्रातलं पाणी आटणार नाही तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन. टिल द सीज गँग ड्राय माय डिअर अँड द रॉक्स मेल्ट विथ द सन. आय विल लव दी स्टिल माय डिअर व्हाईल द सँड्स ऑफ लाईफ शॅल रन. पुन्हा एकदा तिसऱ्या कडव्यामध्ये, तिसऱ्या स्टांजामध्ये, दुसऱ्या स्टांजामधली ओळ इथे रिपीट केलेली आहे. तो पुन्हा म्हणतोय की मी तुझ्यावर कधीपर्यंत प्रेम करेन, जोपर्यंत ह्या समुद्रातलं पाणी आटणार नाही आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तर माहीतच आहे
की समुद्रातलं पाणी कितीही सूर्य प्रखर असला, उष्णता असली तरी ते कधीच आटणार नाही. इथे त्यांनी एक अलंकार वापरलेला आहे. तो अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायपरबोले किंवा एक्झॅजरेशन असे म्हणतो. या अलंकारामध्ये फिगर ऑफ स्पीचमध्ये अशक्य त्या गोष्टी शक्य करून दाखवलेल्या असतात. जसं तो इथे म्हणतोय की जोपर्यंत समुद्राचं पाणी आटणार नाही तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन. जोपर्यंत दगड रॉक्स सूर्याच्या उष्णतेने वितळणार नाहीत तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन. आय विल लव्ह दी स्टिल माय डिअर व्हाईल द सँड्स ऑफ लाईफ शॅल रन. सँड म्हणजे वाळू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाळू ही वाळवंटात असते, डेझर्टमध्ये असते. पण इथे वाळूच्या कणांची तुलना ही आयुष्यातल्या वेळेसोबत केलेली आहे. तो म्हणतो आहे इथे जणू की मी तुझ्यावर कधीपर्यंत प्रेम करत राहीन, जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे. इथे हे जे 3 अतिशयोक्ती अलंकाराचे उत्तम नमुने रॉबर्ट बर्न्स यांनी वापरलेले आहेत, ते त्यांच्या प्रेमाची तीव्रता दाखवण्याकरता त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. आता बघूया ते शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणतात. अँड फेअर दी विल माय ओनली लव्ह, अँड फेअर दी विल अ व्हाईल, अँड आय विल कम अगेन माय लव्ह दो इट वेअर 10,000 माईल. इथे आपल्याला असं लक्षात येतं की प्रियकर हा प्रेयसीपासून त्यांचं अंतर खूप आहे, परंतु ते मनाने एक आहेत. इथे ज्या प्रेमाबद्दल रॉबर्ट बर्न्स बोलत आहेत, त्यांच्या आणि त्यांच्या प्रेयसीमधलं जे प्रेम आहे ते नुसतं शारीरिक आकर्षण नाही किंवा शारीरिक प्रेम नाही, फिजिकल लव नाही आहे ते. तर इथे रॉबर्ट बर्न्स हे आत्मिक प्रेमाची ग्वाही देत आहेत, आत्मिक प्रेमाची ते कबुली देत आहेत. ते म्हणत आहेत की जरी आपल्यामधील अंतर हे 10,000 मैलांहून अधिक असलं तरी देखील आपली मनं, आपले आत्मे हे कनेक्टेड आहेत. हे आपले तारा आपल्या मनांच्या जुळलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे तुला कधी माझी आठवण आली, तुला कधी माझी गरज लागली आणि तू मला हाक दिलीस, तर ते सांगतायत आय विल कम अगेन माय लव्ह दो इट वेअर 10,000 माईल. जरी आपल्यातलं अंतर हे अनेक मैलांचं असलं आणि तुला माझी गरज लागली तर मी त्या क्षणी तुझ्यासमोर तुझ्या मदतीकरता हजर असेन. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इथे ते निस्सीम प्रेमाची साक्ष देत आहेत, ग्वाही देत आहेत. आणि त्यांनी आपल्या प्रेयसीकरता रेड रोज ही उपमा वापरलेली आहे आणि स्वीट मेलडी ही देखील उपमा वापरलेली आहे. हे पण 2 अलंकार आहेत, फिगर ऑफ स्पीच आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिमिली असं म्हणतो. ते त्यांच्या प्रेयसीची तुलना पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी रेड रोज बरोबर केलेली आहे आणि गाण्याच्या धून बरोबर केलेली आहे. सिमिली हा अलंकार कधी असतो तर ज्या वेळेला आपण 2 डिसिमिलर ऑब्जेक्ट म्हणजे त्यांच्यामध्ये काही साम्य नाही आहे, परंतु आपण त्यांची तुलना करतोय आणि तुलना करत असताना त्याच्यामध्ये आपण लाईक आणि ॲज या शब्दांचा जेव्हा आपण वापर करतो त्याला आपण सिमिली असा अलंकार म्हणतो किंवा फिगर ऑफ स्पीच असे म्हणतो. आणि तुम्ही जर का कवितेचं शीर्षक पाहिलं, टायटल बघितलं रेड रेड रोज, तर ह्याच्यामध्ये एका ओळीमध्ये रेड रेड हे शब्द रिपीट झालेले आहेत, पुन्हा पुन्हा आलेले आहेत. तर हा देखील रिपिटेशन नावाचा एक फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे, जो येथे रॉबर्ट बर्न्स यांनी वापरलेला आहे. तो त्या कवितेला गेयता आणण्यासाठी वापरला गेलेला आहे. हे ॲक्च्युली एक सॉन्ग आहे, एक गाणं आहे जे गायलं जाऊ शकतं. हा एक प्रकारचा लिरिक आहे. आणि अजून एक अलंकार ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या शीर्षक लाईनमध्येच आपल्याला आढळून येतो. तो म्हणजे जिथे तुम्हाला र हा शब्द रिपीट झालेला दिसतोय, र हे व्यंजन जिथे तुम्हाला रिपीट झालेलं दिसतंय रेड रेड रोजमध्ये, त्यावेळेला तो अलंकार ॲलिट्रेशन असं म्हणलं जातं त्याला, तो एक अलंकार इथे आपल्याला आढळून येतो. तर अशा पद्धतीने रॉबर्ट बर्न्स यांनी अनेक अलंकारांचा वापर या गाण्यामध्ये, या सॉन्गमध्ये किंवा या कवितेमध्ये केलेला आहे आणि ज्याच्यामधून ते त्यांच्या प्रेमाची साक्ष
ते देत आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे ग्लॉसरी आहे, अवघड शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. फेअर म्हणजे सुंदर, ट्यून म्हणजे म्युझिकल टून, दाऊ आणि दी हे ओल्ड इंग्लिशमधले शब्द आहेत ज्याचे अर्थ आहेत यू. स्प्रंग म्हणजे ब्लूम, उमळणे. मेलडी म्हणजे स्वीट म्युझिक. बोनी म्हणजे पुन्हा एकदा ब्युटिफुल. लॅस म्हणजे गर्ल. आणि आर्ट हा पुन्हा एकदा आर्केक ओल्ड इंग्लिशमधला शब्द आहे ज्याला आपण मॉडर्न इंग्लिशमध्ये आर असे म्हणतो. रॉबर्ट बर्न्स यांचा जन्म 1759 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1796 साली झाला. त्यांचा जन्म आयरशायर, स्कॉटलँड या इंग्लंडच्या प्रांतात झालेला होता. त्यांचे वडील टेनंट फार्मर होते, शेतकरी होते आणि त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण हे बऱ्या प्रमाणामध्ये घरीच दिलेलं होतं. लहानपणापासून त्यांची अतिशय हलाखीची, गरिबीची परिस्थिती होती आणि ह्या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला आणि ज्याची किंमत त्यांना नंतर मोजावी लागली. त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या बऱ्याचशा कविता या 1784 ते 1785 या काळामध्येच लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा कविता या स्कॉटिश डायलेक्टमध्ये लिहिलेल्या आहेत. स्कॉटलंडची जी भाषा होती स्कॉटिश, तिथल्या बोलीभाषेमध्ये, डायलेक्ट म्हणजे बोलीभाषेत, त्याच्यामध्ये त्यांनी त्या कविता लिहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचं नाव हे पोयम्स असंच होतं आणि त्यांना ग्रेट पिझंट पोएट, गावाकडचं चित्रण करणारा जो कवी असतो त्याला तिथे ग्रेट पिझंट पोएट असं म्हणलं जातं, तर त्यांना तशी पदवी देखील दिलेली होती. त्यांनी इंग्लिश आणि स्कॉटिश या दोन्ही भाषांमध्ये कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला पारंपरिक स्कॉटिश संस्कृती, गावाकडचं जीवन, रुरल लाईफ, फार्म लाईफ, शेताकडचं जीवन आणि काही धार्मिक अधिष्ठानं पण आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये आढळून येतात. त्यांना स्कॉटलंडचा राष्ट्रीय कवी असं देखील म्हणलं जातं. त्यांचा मृत्यू 37व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे झालेला आहे आणि ह्या कवितेची, रेड रेड रोज या कवितेची जी मुख्य थीम आहे ती म्हणजे प्रियकराचं असलेलं प्रेम जे तो त्याच्या प्रेयसीवर करत राहणार आहे, कदाचित या जगाच्या शेवटच्या दिवसापर्यंत. अमर असं ते प्रेम आहे. इटर्नल लव्ह म्हणजे अमर प्रेम. आणि त्यांनी त्याचं हे प्रेम जे आहे ते अनेक अलंकारांचा वापर करून, हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार, सिमिली म्हणजे उपमा आणि रिपिटेशन म्हणजे काही शब्द रिपीट केलेले आहेत त्याचा वापर करून त्यांनी त्यांच्या निस्सीम प्रेमाची इथे ग्वाही दिलेली आहे. आणि या कवितेमध्ये रॉबर्ट बर्न्स यांचा भर हा मनाच्या प्रेमावर आहे किंवा आत्मिक प्रेमावर आहे. ते इथे शारीरिक प्रेमाबद्दल किंवा जे रियालिटीमधलं प्रेम आहे त्याच्याबद्दल ते बोलत नाही आहेत. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते सांगतायत की त्यांची प्रेयसी ही नुसती दिसायलाच सुंदर नाही आहे, अट्रॅक्टिव्ह नाही आहे, तर ती स्वभावाने देखील अतिशय चांगली आहे, गुड नेचर लेडी आहे आणि त्यांची मनं इथे जुळलेली आहेत. देअर कम्पॅटॅबिलिटी म्हणजे काय, तर त्यांची मनांच्या तारा त्यांच्या जुळलेल्या आहेत. ते एकमेकांना खूप उत्तम पद्धतीने समजावून घेऊ शकतात. त्यांची प्रेयसी ही लाल गुलाबाप्रमाणे सुंदर आहे, प्रेटी आहे, गॉर्जस आहे, चार्मिंग आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि तिच्या कंपनीमध्ये ती जेव्हा असते त्यांच्यासोबत त्यांना अतिशय शांत असा अनुभव येतो, त्यांचं मन शांत होतं. आणि ती लेडी जी आहे, त्यांची प्रेयसी जी आहे ती अतिशय सुंदर आहे, जसं जणू काही एक लाल गुलाब जो जूनमध्ये उमललेला आहे त्याप्रमाणे ती सुंदर आहे. त्यांनी त्यांच्या प्रेयसीची तुलना स्वीट म्युझिक बरोबर केलेली आहे आणि जसं स्वीट म्युझिक आपण जेव्हा त्रस्त असतो, आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं आणि आपण आपलं आवडतं म्युझिक ऐकतो आणि आपलं मन शांत होतं, त्याप्रमाणे ते म्हणत आहेत की माझी प्रेयसी ज्या वेळेला माझ्यासोबत असते त्यावेळेला माझ्या सर्व काही प्रॉब्लेम्सचा, प्रश्नांचा अंत होतो आणि तिच्या संगतीत मला माझी सगळी उत्तरं सापडतात.
पुन्हा पुन्हा ते त्यांच्या प्रेमाची ग्वाही देत आहेत आणि ते तिच्या प्रेमामध्ये किती आकंठ बुडालेले आहेत. आय एम इन डीप लव्ह विथ हर ते सांगत आहेत. आणि ते सांगण्याकरता त्यांनी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलेला आहे. 3 अतिशयोक्ती अलंकार त्यांनी त्याच्या उदाहरणांचा इथे वापर आहे. सीज गँग ड्राय, रॉक्स मेल्ट विथ द सन अँड द सँड्स ऑफ लाईफ शॅल रन. या गोष्टी अशक्य आहेत, त्याचप्रमाणे ते म्हणतात की माझं प्रेम हे देखील ह्या जगाच्या शेवटच्या, जगबुडीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. माझ्या प्रेमाला कुणीही संपवू शकणार नाही. त्याला डूम्सडे असं म्हणलेलं आहे. जगबुडीचा किंवा जगाचा अंत जो असतो त्याला इंग्लिशमध्ये डूम्सडे असं म्हणलं जातं. आणि शेवटच्या स्ट्रांजामध्ये ते म्हणत आहेत की जर का तुला माझी गरज लागली प्रेयसीला, तर ते हजारो मैलांवरनं तिच्या एका हाकेने ते ताबडतोब तिच्या संगतीत येतील आणि तिला पाहिजे ती मदत ते करतील. ह्याच्यावरूनच आपल्याला असं समजून येतं की त्यांची हृदयं, त्यांची मनं आणि त्यांचे आत्मे यांचं मिलन झालेलं आहे, जरी ते एकमेकांपासून शरीराने हजारो मैल अंतरावर आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे शीर्षकामध्ये रेड रेड रोज या ह्याच्यामध्ये त्यांनी 2 अलंकारांचा वापर केलेला आहे. एक आहे रिपिटेशन आणि दुसरं आहे ॲलिट्रेशन, जिथे र या शब्दाचा पुनरुच्चार केला जातो. ही कविता एक सुंदर गाता येऊ शकते अशा प्रकारचं एक गीत तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि ही कविता आज आपण शिकत आहोत, जी कदाचित 300 वर्षापूर्वी लिहिली गेलेली आहे, तरी देखील आज ती सत्य आहे, ती युनिव्हर्सल आहे, ती जागतिक आहे. कारण प्रेमाची ही जी भावना आहे ती पुढची कदाचित जोपर्यंत ह्या जगाचा अंत होणार नाही तोपर्यंत प्रेमाची भावना प्रियकर प्रेयसीमध्ये असणार आहे आणि त्यांच्यातलं प्रेम हे असंच चालू राहणार आहे. आदर्श प्रेमाची जी काही व्याख्या आहे ती त्यांनी या कवितेमध्ये मांडलेली आहे. माझी अशी अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे काही माझ्याकडे मागणी केली होती की मॅडम तुम्ही आम्हाला ही कविता मराठीमध्ये समजावून सांगा, मी तुमच्या अपेक्षेला पात्र उतरली असेल आणि तुम्हाला ही कविता मराठीमध्ये मी जी समजावून सांगितली आहे ती तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.